खूप दिवसानंतर आराध्या म्हणजे आमच्या जाऊबाईंची मुलगी म्हणाली का की खूप दिवस झाला आपण एकत्र स्वयंपाक केला नाही, एकत्र बसून सगळे फॅमिली जेवलो नाही, तर आज आपण बिर्याणी करूया. तर मग काय, कांदे चिरण्याची बारी आली माझ्यावरती. मग चांगले 2 किलो कांदे असे ते चिरायला बसले. आणि पातेलं दिसते ना, त्याच्यात मी कांदे धुवायला घेतलेले होते. कांदे मी पहिल्यांदा सालं काढते आणि मग धुते आणि मगच मी चिरते कांदे. आणि मग म्हटलं चला आता बिर्याणीची तयारीला लागूया. तर आता घरात आमच्या माणसं खूप आहेत. तुम्ही म्हणाले एवढी बिर्याणी का? तर माणसं पण तेवढीच आहेत घरी. माझ्याकडे 3 असली तरी त्यांच्याकडे 6-7 आहेत. त्यानंतर हा बाबा रुसलेला की बिर्याणी लवकर का होत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर बिरिस्ता बनवण्यासाठी मी इथं कांदा तळायला उभी राहिली बरं का. सगळ्यात बोरिंग काम मला तर हे वाटतं. आणि मला ती बिर्याणी अजिबात आवडत नाही. का आवडत नाही माहिती नाही, पण बिर्याणी आवडत नाही. पण आता सगळ्यांच्या खुशीसाठी म्हटल्यावरती काय केलीच पाहिजे आणि खाली पाहिजे, कारण अंश पप्पा बिर्याणी लवर आहेत. काल एवढं जागलो आहे म्हटल्यावरती आज बरोबर उशीर झाला. आज अंशला म्हटलं पप्पासोबतच जा शाळेला. त्यानंतर मग त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवली आणि ही माझी नवीन एक्सपेरिमेंट फसली बरं का. मी चीज पराठा बनवायला गेले आणि तो बनलाच नाही. हे असा झाला.